बीड जिल्ह्यामध्ये सध्या पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा पाहायला मिळतोय। गेल्या 5 ते 6 दिवसापासून हा गंभीर असा प्रश्न निर्माण झालेला आहे। बीड जिल्ह्यातील अनेक असे पंप आहेत आणि मी सध्या आहे बीड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये। या ठिकाणी पेट्रोल पंप आहे, दोन्ही बाजूने आहेत। त्या दोन्ही बाजूच्या पेट्रोल पंपावरती आता पेट्रोल नाही आहे। कालपर्यंत इथे पेट्रोल मिळत होतं, काही ठिकाणी डिझेल मिळत होतं, पण आज अक्षरशः या शहरातल्या पंपावरती पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे। आणि या ठिकाणचे जे पेट्रोल पंपाचे मॅनेजर आहेत, काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया। काय परिस्थिती आहे, कशामुळे हा स्टॉक नहीं है, आता पेट्रोल पंप बंद है? पेट्रोल पंप बंद होने का रीज़न ये है सर कि अपने जो है पेट्रोल का जो स्टॉक का रहता है टाकी, वो 15,000 लीटर की है। अब जो कस्टमर 100 रुपये का पेट्रोल डालना डेली जो डालता है, वो कस्टमर अफवाह की वजह से 1000 का 1500 का अपनी टाकी फुल कर रहा है। तो जो भी पेट्रोल पंप का है स्टॉक जो है 15,000, उससे ज़्यादा तो स्टॉक रख नहीं सकते। उसके बाद कंपनी को जो RTGS हुआ है, तो RTGS कल हुआ है अपना, और आज अपना माल निकलेगा, 5-6 बजे तक के माल आएगा। पण ही परिस्थिती तुमचे ठीक आहे, पण बाकीच्या पंपावर पण अशी परिस्थिती आहे। म्हणजे जवळपास शहरामध्ये बऱ्याच पंपावरती पेट्रोल नाही, डिझेल नाही आहे। तर त्याचं कारण तेच आहे ना साहेब, अफवा। लोक अफवावर विश्वास ठेवतात आणि 500चा टाकणारा 4 व्हीलर डिझेल जे 500 टाकणार ते 2-3 हजाराचा डिझेल टाकून घरामध्ये ठेवलेलं आहे गाडी आपली। हा पंप मॅनेजरचं म्हणणं आहे की लोक आवश्यकतेनुसार पेट्रोल टाकत नाही, टाक्या फुल करून ठेवतात, त्यामुळे हा तुटवडा जाणवतो। पण खरी परिस्थिती अशी आहे की युद्धजन्य परिस्थितीमुळे जे क्रूड ऑइलचे भाव होते हे वाढले गेले होते आणि यामुळे शक्यतो क्रूड ऑइल कच्च्या तेलांमुळे हे भाव वाढलेचे आहेत आणि त्यामुळे ही पेट्रोल टंचाई वाढल्याची परिस्थिती सध्या जाणवत आहे। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत। काय परिस्थिती, किती दिवसापासून पेट्रोल मिळत नाही आहे, तुम्ही कधीपासून चक्रा मारता? 8 दिवस झालं बीड शहरामध्ये पेट्रोल भेटत नाही आहे। जसं आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड ऑइलचे भाव वाढलेत आणि भाव वाढणार आहे असं कंपन्यांना कळालं, कंपन्यांनी पेट्रोलचे स्टॉक करून ठेवायला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून जुन्या दराने स्टॉक करायचा आणि नवीन दराने पेट्रोल वाढ मार्केटमध्ये काढायचे, जेणेकरून ग्राहकाचं नुकसान व्हावं आणि ग्राहकाला त्रास व्हावं या दृष्टिकोनातून पेट्रोल डिझेलचा स्टॉक केला जातो कंपन्याकडून आणि यामुळं नागरिकांची दुरावस्था व्हायला लागलेली आहे। आता युद्ध आहे तिसरीकडं आणि संकट आहे दुसरीकडेच चालू आहेत। तर भारताचा आणि युद्धाचा काही संबंध नाही आहे। भारत देशाने ऑइल आपल्याला जहाजं आपल्याकडं बरोबर येतात, पण स्थानिक पातळीवर कंपन्या हे नफेखोरीच्या दृष्टिकोनातून आपल्याला नागरिकांना त्रस्त करतात। आज जर भाव वाढल्याचं आलं तर लगेच पेट्रोल पंप लगेच चालू होतात, महाराष्ट्रातले चालू होतात आणि बीडमधले चालू होतात वाढीव दराने। या दृष्टिकोनातून शासनाने दखल घेऊन पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं। म्हणजे हा पुरवठादारांचा खोडसाळपणा आहे? हा, हे कंपन्यांचं खोडसाळपणा आहे, नफेखोऱ्यासाठी चाललेलं हे षडयंत्र असतं, असं आहे। ही नागरिकांचं म्हणणं आहे आणि जे पेट्रोलचे मोठे जे डीलर आहेत त्यांच्याकडनं आता ही नागरिकांची हेळसांड केली जाते की दर वाढण्याची शक्यता आहे, यामुळे हे स्टॉक करून ठेवत आहेत आणि जिल्ह्यात आणि अनेक शहरांमध्ये हा पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला, यामुळे नागरिक त्रस्त आहेत। LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड।